या ठिकाणी आलोय ते यशोधन अनाथ आश्रम वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा. या यशोधनचे संस्थापक अध्यक्ष रवी बोडके साहेब आता येतीलच. गेली 17 वर्षे ज्यांना कोणी नाही त्या लोकांना अनाथ आहेत, ज्यांना नाव सुद्धा सांगता येत नाही, काय लोक तिथं गेले 17 वर्ष, म्हणजे पूर्वी सातारा भागामध्ये, आता या ठिकाणी त्यांनी माडावर या ठिकाणी आपल्या समोर गजानन गोशाळा या ठिकाणी आहे की या ठिकाणी गीर गाई आणि देशी गाईंची सुद्धा केली आहे. इथं ते आपल्याला आंदोलन देते की ज्या रुग्ण असतात ते कधी रात्री वेळचं कधी आलं तर त्यांना काय झालं, त्यासाठी त्या रवी बोडके यांच्या यशोधन ट्रस्टच्या वतीनं त्या रुग्णांची या ठिकाणी रस्ता वापरा, म्हणजे त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी असतील किंवा जिल्हा पोलीस प्रमुख या ठिकाणी फोन करतात की तिथं असा माणूस सापडला किंवा महिला आहेत, म्हणजे इथं पुरुष पण आहेत आणि महिला पण आहेत की त्यांना खरोखरच कोण नाही, म्हणजे त्यांना कुठल्या जाती धर्माचं असं नाही तर अनेक वयोग प्रकारचे, अनेकच्या वयोगटातले अनेक प्रकारचे असे या ठिकाणी वेगळा आहे. त्यांच्यासाठी स्वयंपाकगृह आणि या लोकांची त्या ठिकाणी शुश्रूषा केली जाते. त्यांची ते बालाजी बसवले तुम्ही कुठले प्रॉपर बीडचे आहेत आणि आपण माहिती मिळली या ठिकाणी आता सगळे बोर्ड लावले आहेत की फिटचा आजार, दुर्बललेले व्यक्तिमत्व, उदासीनता, ते व्यक्तिमत्व भंग या ठिकाणी हे जे आणि हे अख्ख्या भारतात म्हणजे यांना कोणत्या अशा प्रकारचे रुग्ण असतील किंवा अनाथ लोक असतील अशी या ठिकाणी त्यांना उपचार करून त्यांना चांगली ओळख निर्माण या ट्रस्टमध्ये या ठिकाणी घेऊन आले. बाबा काय बरं तुमचं, काय तुमचं नाव, कुठे तुम्ही, तुमचं काय नाव, तुमचं क्या नाम है तुम्हारा, पूरा नाम, पूरा बाकी नाम नाही आता, पूर्ण नाव सांगतो. तुमचं बाबाचं काय, राठोड, राठोड उठलोय का, कविता म्हणता ना, गाण्याचं म्हणताय तुम्ही राठोड, आता नाही गाणं म्हणत, ते दिवशी गाणं म्हणत होतं. गाणं आता ना, अच्छा ठीक आहे. तर हे काय तुमचं नाव, किधर से काय 18 कार्ड तुम्ही आद्यावर बोट ठेवायचं बर आणि ते प्रोसेस 3 तासाने. तुम्ही काय नाव, हे काय काय नाव, अरे नाम क्या है बोलता येत नाही. बरं हे काय तुमचं काय नाव, नाव सांगा, नाव रमेश कार्यक्रम. बरं कुठले गोगन 18 आदेश काय मग तुमचं नाव, नाव काय, कर्नाटक जिल्हा, नाव कर्नाटक कन्नडा, काय सांगा, कुठले तुम्ही, काय नाव, कन्नडा, मराठी, तुमचं काय नाव,
सातारा. सातारचे का? काय नाव तुमचं? बरं, तुमचं काय नाव? भोसले. बरं, शुक्र पवार. याचं झोपलं घ्या. जेवलाय का? हा? बरं आहे का तुमचं? हा? होय. तुमचं काय नाव? मोदी. कुठलं आहे तुम्ही? हा? बघा. बरं, तुम्ही? चांगले. आवारामध्ये माणसाला मनशांती लाभण्यामध्ये स्वामी समोरची स्थापना केली. परंतु यशवंत ट्रस्टचा एकंदर आपण पहिलं तर परिसर अत्यंत चांगला ठेवला की त्या ठिकाणी अनेक प्रकारचे असलेले अनेक प्रकारचा ते पाहून झालेला आहे किंवा आपण कठीण काम आहे वेळी गोष्टी घरातल्या माणसाला सुद्धा चांगल्या माणसाला चांगल्या मागत नाही पेन्शन असू सुद्धा काही काय जण नुसतं पैसे लोकं घेतात अशी काही हे होतात तिथं सगळं घरातलं घेत नाही आणि ज्याने हाकलून असं या ठिकाणी दिसते म्हणजे परवा मी बघितलं की आई मुलगी आली अनेक प्रकारची आपली आर्किटेक्चर मुलगी अशा यांना कोण नाही की हे काम ट्रस्टचे प्रामाणिक करतात बघा हे ओसाळ मारावं सगळं अत्यंत चांगल्या कार्याला दिसतीकडे चालला आहे.